गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिलाय। त्याचबरोबर काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायरीला देखील पाणी लागलेलं आहे। एकूणच सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून जनजीवन देखील विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी जनावरे देखील दगावलेली आहेत। घाटमाथा परिसरात दरड कोसळली आहे। त्याचबरोबर रस्ते खचलेत, अनेक गावात भूस्खलन झाले। एकूणच जिल्ह्यातील याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। 3-4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात जो काही मुसळधार पाऊस झालाय त्याच्यामुळे नद्या या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। मी सध्या आहे कृष्णा नदीच्या तीरावर आणि तुम्ही पाहू शकता कृष्णा आणि वेण्णाचा या ठिकाणी माहुली या ठिकाणी संगम होतो आणि त्या ठिकाणी जे असणाऱ्या ज्या समाध्या आहेत त्या खरं तर या नदी पात्रामध्ये बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती थोरले शाहू महाराज यांची जी समाधी आहे त्याला सुद्धा पाण्यानं पूर्णपणे वेढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच पाण्याचा अजून धरणांमधून विसर्ग चालू केलेला नाहीये, मात्र असं असताना देखील नद्यांमध्ये प्रवाह वाढत चाललेले आहेत। दुथडी भरून नद्या आता वाहत आहेत आणि खरं तर पावसाचा जोर आता शहरी भागामध्ये जरी कमी झाला असला तरी डोंगर माथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे। एकूणच सातारा जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसापासून पावसानं जे काही थैमान घातलं होतं त्याच्यामुळे बऱ्याच घरांची पडझड झालेली, जवळजवळ 86 घरांची पडझड झालेली आहे। त्याबरोबर 6 जनावरं दगावलेली आहेत। फलटणमध्ये देखील आज खरं तर विजेचा शॉक लागून 4 जणांचा मृत्यू झालाय। दुर्दैवी घटना अशा अनेक घडलेल्या आहेत। त्याचबरोबर मोठं नुकसान सातारा जिल्ह्यातील बऱ्याच भागांमध्ये झालंय, रस्त्यांचं झालंय, पुलांचं झालंय, त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरडी कोसळणं असे प्रकार देखील घडलेले आहेत। त्यामुळं एकूण जनजीवन विस्कळीत झालं होतं, मात्र आता आज थोडंसं पावसाने उघडीप दिलेली आहे आणि त्यामुळं कुठेतरी पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। साताऱ्यातील जे महत्वाचं ठिकाण महाबळेश्वर आहे त्या महाबळेश्वरमध्ये जवळजवळ 292 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी होत चाललाय, कारण जो 500 मिलीमीटर पाऊस 513 मिलीमीटर झाला होता त्यानंतर तो कमी कमी होत आता ते 292 मिलीमीटर पावसापर्यंतची नोंद आता झालेली आहे। त्यामुळं धरणांच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। कोयना धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। इतर धरणं उरमोडी असेल, कनेर असेल या धरणांच्या पाणी पातळी देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता पावसानं थोड्या प्रमाणात विश्रांती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुषार तपासे, झी मीडिया, माहुली, सातारा।